नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता रागिनी पटवर्धन आश्रमातून आकाशभूमीला तिथेच अडकवून कशी बशी पळालेली असते आणि आल्या आल्या आपल्या गाडीमध्ये बसलेली असते. तिथे पौर्णिमा तिची वाटच बघत असते. रागिनी म्हणत असते की माझं नशीब बलवत्तर म्हणून देवाच्या कृपेने वाचले मी, नाहीतर आकाश आणि भूमीने मला रंगेहात पकडलंच होतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, त्यांना बघून तुम्ही पळालात का? तिथे आश्रमातली लोकं होती ना? तेव्हा रागिनी म्हणते आश्रमातल्या लोकांना मला माझी खरी ओळख कळू द्यायची नव्हती आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी थांबले नाही, सरळ पळून आले. तिथे कुठलाही तमाशा करणं मला योग्य वाटलं नाही. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते आकाश, मला असं वाटतं आपण पोलिसांना सांगितलं पाहिजे रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि ती या आश्रमामध्ये राहते. फोन करून लवकरात लवकर सांगूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आपल्या आईला भेटायला आलेली असते. ती म्हणते आई, अगं मी तुझी अपूर्वा. आई तू ठीक आहेस ना गं? तेव्हा तिची आई आता ध्याय ठोकून रडत असते. ती म्हणत असते अपूर्वा, अप्पू अगं कुठे होतीस तू? तेव्हा अपूर्वा म्हणत असते आई काळजी करू नको, तुझी अप्पू आली आहे ना आता. आता तुला काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्या आकाश महाजनने हे चांगलं केलं नाही आई. माझ्यावरचा राग तुझ्यावरती काढायची गरज नव्हती त्यांना. आता बघ मी त्या आकाश आणि भूमीची काय अवस्था करून ठेवते ना, बघच तू. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते आई तू शांत हो, शांत हो. त्या आकाश आणि भूमीकडून मी बदला घेतलाय. आई तू मला सांग, तुला इथे कुणी किडनॅप केलं होतं? त्यानेच किडनॅप केलं होतं ना? आकाश महाजननेच किडनॅप केलं होतं ना? तेव्हा ती जोरात ओरडते आकाश, आकाश, आणि ती आता पुन्हा खूप जास्त चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते पाणी, पाणी हवंय मला. तेव्हा अपूर्वा पाणी आणते आणि तिला प्यायला देते. ती म्हणते आई तुला साधं पाणीसुद्धा त्या लोकांनी दिलं नाही का गं? सोडणार नाही आहे मी त्या लोकांना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश बलदेवला फोन करत असतो, पण इथे बलदेवचा फोन आता लागत नसतो. त्यानंतर आकाश म्हणतो की ठीक आहे, मी आता पोलिसांना फोन करून सांगतो भूमी की इथे रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि या आश्रमामध्ये आहे. तेव्हा त्याने आता कंट्रोल रूममध्ये फोन केलेला असतो. आकाश म्हणत असतो की हे बघा, आम्ही तुम्हाला महत्त्वाची बातमी देण्यासाठी फोन केला आहे. रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि ज्या संस्थेमध्ये ती आहे ना, तो ॲड्रेससुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे, तो नोट करून घ्या आणि पोलिसांना सांगा लवकरात लवकर तिथे जायला. तुम्ही कोण बोलताय? तेव्हा आकाश म्हणतो ते महत्त्वाचं नाही आहे, माहिती महत्त्वाची आहे. विश्वास ठेवा. तुम्ही आकाश महाजन आणि भूमी महाजनवरती जे काही गुन्हेगाराचे आरोप केलेत ना, ते खोटे ठरतील. तुम्ही जाऊन तिथे चेक करा, रागिनी पटवर्धन जिवंत आहे, तुम्हाला कळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने आता फोन कट केलेला असतो. भूमी म्हणते काय झालं? त्यांना आपल्या बोलण्यावरती विश्वास बसला का की आपण जे काही सांगतोय ते खरं आहे? आकाश म्हणतो ते काही कळत नाही आहे. ते मला जास्तीचे प्रश्न विचारत होते म्हणून मी सरळ फोन ठेवून दिला, पण निदान ते लोक जाऊन चौकशी तरी करतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते आई काळजी करू नको. आकाश आणि भूमीकडून मी बदला घेतलाय, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्यांना खूप आता इथे प्रयत्न करून मी जेलमध्ये पाठवले आई. तू नको काळजी करू. त्यांचं घरसुद्धा दुभंगलंय माझ्यामुळे. मी त्यांचं संपूर्ण आयुष्य आहे ना उद्ध्वस्त करून टाकले, त्यांना जेलमध्ये सडवणार आहे. हे ऐकून तुला आनंद झाला ना आई? झाला ना आनंद? तेव्हा आकाश इथे असं काही करू शकत नाही असं बलदेव म्हणत असतो. बलदेव म्हणतो आकाश आणि भूमी कधीच कुणाला किडनॅप करू शकत नाही, हे साफ खोटं आहे. पण आकाश आणि भूमीवरती अपूर्वाचा एवढा राग काय आहे? ती का त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करते? याचा अर्थ भूमी आणि आकाशला अपूर्वाबद्दल जो संशय आला होता की ती आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आली, ते सगळं खरं होतं. तेव्हा अपूर्वा आपल्या आईला घेऊन जात असताना इथे आता बलदेवला आकाशने फोन केलेला असतो. त्याच्या रिंगटोनचा आवाज इथे आता अपूर्वाला आलेला असतो. ती आजूबाजूला बघते, पण बलदेव तिथून पळून जातो. तो अजिबात तिथे उभा राहत नाही, सरळ तिथून पळ काढतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, बलदेवने ठरवलेलं असतं की हिला लगेच कॉर्नर करायला नको. हळूहळू या गोष्टीचा माग लावायला हवा की नक्की अपूर्वाचा आकाशभूमीवरती राग का आहे. तेवढ्यातच कंट्रोल रूममधून फोन आलेला असतो की रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि त्या ज्या संस्थेमध्ये आहे तिथला ॲड्रेससुद्धा पाठवला आहे. तेव्हा अपूर्वा म्हणत असते रागिनी पटवर्धन जिवंत नाही आहे.
तुम्हाला आकाश भूमीनेच कॉल केला असेल. हे बघा, कुठल्याही गोष्टींवरती पटकन विश्वास ठेवू नका. आकाश भूमी ज्या लोकेशनला असतील ना, त्या लोकेशनवरती लवकरात लवकर 2 कॉन्स्टेबल पाठवा त्यांना अरेस्ट करण्यासाठी, आणि ते दोघेजणं तिथेच असतील मला माहिती आहे. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, आकाश भूमी सोडणार नाही आहे आता मी तुम्हाला. माझी आई तर सापडली मला, आता तुमचं काही खरं नाही आहे. तेव्हा बलदेव इथे कसाबसा स्वतःचा जीव वाचवत बाहेर आलेला असतो आणि त्यानंतरला तो अपूर्वाला दिसतसुद्धा नाही. अपूर्वाला संशय आलेला असतो की रिंगटोन तर बलदेवच्या रिंगटोनसारखीच आहे, पण नाही, बलदेव इथे येणं शक्यच नाही आहे. मग जर बलदेव नव्हता तर इथे लपून बसलेला माणूस कोण होता, असा प्रश्न अपूर्वाला पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बलदेवने आकाशला फोन केलेला असतो. आकाश म्हणतो, बलदेव अरे कधीपासून तुलाच फोन करतोय. तुला माहिती आहे का, रागिनी पटवर्धनचा पत्ता सापडला. ज्या संस्थेचा तू ॲड्रेस दिला होतास ना, तिथेच मी आणि भूमी गेलो होतो. तिला रंगेहात पकडलंसुद्धा होतो, पण आमच्या दुर्दैवाने ती आम्हाला धक्का देऊन तिथेच अडकवून ती निसटून गेली रे. तेव्हा इथे आता रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि तिला बघितलं, या गोष्टी तर क्लिअर झालेल्या असतात. तेव्हा बलदेव म्हणत असतो, आकाश भूमी मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी इथे अपूर्वाचा माग काढत आलो होतो. ज्या बाईला किडनॅप करण्यात आलं होतं ना, ती अपूर्वाची आई आहे. म्हणजे एकदा ती आश्रमातून घरी आली होती, भूमीला ती सापडली होती आणि तेव्हा अपूर्वा स्वतः तिच्या आईला घरी घ्यायला आली होती आणि तेव्हा तिची आई अपूर्वाला मिठी मारून तिला अप्पू अशी म्हणाली होती. तेव्हा मला मानसी सांगत होती की कदाचित अपूर्वाचा आणि त्यांचा काहीतरी संबंध आहे, पण ती अपूर्वाची आई आहे हे सत्य आता समजलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, मलाही तेव्हाच कळलं होतं. अरे अपूर्वाला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी तिला किडनॅप केले, तिच्या आईला. तेव्हा आकाश म्हणतो, हो माहिती आहे आम्हाला, कारण का अपूर्वाने जेव्हा आम्हाला अरेस्ट केली होती ना, तेव्हा ती आम्हाला तेच विचारत होती, त्या बाईला तुम्ही कुठे किडनॅप करून ठेवले ते आत्ताच्या आत्ता सांगा. आम्ही तिला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही तुझ्या आईला किडनॅप केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा ती आमचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. ती आम्हाला सातत्याने तेच विचारत होती की खरं खरं सांगा, म्हणून त्या बाईंना कुठे किडनॅप करून ठेवले ते आमच्यावरतीच आरोप करत होती. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की आकाश, तिचा ना तुमच्यावरती काहीतरी वैयक्तिक राग आहे, कारण ती तिच्या आईला सांगत होती की मी आकाश भूमीला उद्ध्वस्त केलं, म्हणून त्यांचं घर तोडलं, त्यांना जेलमध्ये पाठवलं, मी आपला बदला घेतला, असं ती काहीतरी म्हणत होती. त्या अपूर्वाबरोबर तुझी काही जुनी दुश्मनी वगैरे आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही रे, माझी तिच्याबरोबर दुश्मनी कशी काय असणार. तेव्हा भूमी म्हणते, पण दादा तू बरोबर बोलतोयस, मलासुद्धा असंच वाटायचं की तिचा आमच्यावरती ना काहीतरी वैयक्तिक राग आहे आणि ती तो राग आमच्यावरती सातत्याने काढते. तेव्हा आकाश म्हणत असतो, जेव्हा तू दिवाळीच्या वेळेला तिला घेऊन आला होतास तेव्हा पहिल्यांदाच तर आम्ही तिला बघितलं, मग आता आमचा तिच्यावरती राग कसा काय असेल किंवा काय दुश्मनी असेल? मी तर तिला पहिल्यांदाच बघितलं होतं ना. तेव्हा बलदेव म्हणतो, हो ना, आणि तुम्ही दोघेजणं कधी कुणाला त्रास द्याल असं तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही आणि तुम्ही तो देणारसुद्धा नाही. आज एवढी वर्ष मी तुम्हाला ओळखतोय, तुम्ही फक्त लोकांना इथे जीव लावू शकता, त्यांची मदत करू शकता, पण कधीच कुणाचा जीव घेऊ शकत नाही, कुणाला त्रास होईल असं वागू शकत नाही. मग इथे अपूर्वाचाच गैरसमज का झाला आहे? अपूर्वा तुमच्यावरती इतका राग ठेवून काय आहे हे मला कळत नाही आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, बलदेव आता या गोष्टीचा छडा तर तूच लावू शकतोस ना, की अपूर्वाचा आमच्यावरती नेमका का राग आहे, आणि ते जर आपल्याला कळलं ना तर किमान आपल्याला तिच्याबरोबर बोलणं तरी सोपं होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी आता लवकरात लवकर या गोष्टीचा शोध घेतो की नक्की अपूर्वाचा तुमच्यावरती एवढा राग का आहे, काय एवढी दुश्मनी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. अपूर्वाने 2 कॉन्स्टेबल पाठवायला सांगितलेले असतात, पण आता एक झालेलं असतं, दोन्ही गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. इथे आकाशने सांगितलेलं असतं की त्या संस्थेमध्ये रागिनी पटवर्धन राहते, तिथे बाजूला तिचे मोठमोठे पोस्टर लागले होते, पण तिने तिची खरी ओळख लपवली. कुणालाच तिथे माहिती नाही आहे की ती रागिनी पटवर्धन आहे. सगळेजण तिला साध्वीन म्हणतात, साध्वीन.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने सांगितल्याप्रमाणे बलदेव आता सगळ्या गोष्टींचा शोध घेणार असतो आणि पोलिसांची गाडी आल्या आल्या बलदेवने त्यांना तिथून पळून जायला सांगितलेलं असतं आणि आकाश भूमीसुद्धा तिथून लगेचच पळ काढतात आणि निघून जातात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पटवर्धनचे जे काही गुंड लोक आहेत ते म्हणत असतात की मॅडम काळजी करू नका, आम्ही काही त्या मॅडमच्या हाती लागलो नाही, आम्ही तिथून पळ काढला, सरळ तिथून निघून आलो. तेव्हा इथे रागिनी म्हणते, बरं झालं अपूर्वाच्या हाती नाही लागलात तुम्ही, पण शेवटीला अपूर्वाने तिचं काम केलंच ना, तिने तिच्या आईला तिथून सोडवलं. पण जाऊ दे, त्याचा तोटा काही आपल्याला होणार नाही आहे, कारण का जेव्हापासून आपण तिच्या आईला किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हापासून आपण तिच्या मनावरती बिंबवलं होतं की आकाशने तिला किडनॅप केलेलं आहे, आकाशनेच किडनॅप केले, असं आपण सातत्याने त्यांच्या मनावरती बिंबवलं होतं. त्यामुळे आपलं नाव कुठेही येणार नाही हे मात्र नक्की. तेव्हा इथे ते गुंड लोक म्हणत असतात, मॅडम आता पुढे काय करायचं? तेव्हा रागिनी म्हणत असते, आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला आकाश आणि भूमीच्या मागावरती राहायचं आहे, ते जिथे कुठे असतील ना तिथून त्यांना शोधून काढायचं आहे. पोलिसांच्या हाती ते लागण्याआधी त्या आपल्या हाती लागले तर मीच त्यांना संपवून टाकेन. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पौर्णिमा म्हणत असते, आणि आई पुढे आपण काय आता असंच फिरत राहायचं का? तेव्हा रागिनी म्हणते की मला आता एक गोष्ट करायची आहे, तू जाऊन आता अपूर्वाला भेट आणि तिच्याकडून माहिती काढ की भूमीने त्यांना काय काय सांगितलं आहे. भूमी आकाशने क्यूटपर्यंत सांगितलं आहे की मी जिवंत आहे की नाही, ही गोष्ट त्यांना सांगितली आहे की नाही, या गोष्टीचा सुद्धा जरा तू सुगावा घे की त्यांनी पोलिसांना सांगितलं का की मी त्या आश्रमामध्ये राहत होते, आश्रमातल्या लोकांना त्यांनी जर मदतीला घेतलं साक्ष देण्यासाठी तर माझ्यासाठी गोष्टी खूपच जास्त कठीण होऊन बसतील. या सगळ्या गोष्टी आता ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते की पण मला कसलीच भीती नाही आहे, कारण रागिनी पटवर्धन कधीच कुणाला घाबरून राहत नाही. आकाश भूमीला जे काही करायचं आहे ते करू दे. त्यांनी कितीही पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला ना की मी जिवंत आहे, तरीसुद्धा पोलीस त्यांना सिरियसली घेणार नाही, कारण त्यांना पुरावे हवे आहेत मी जिवंत असल्याचे, आणि ते पुरावे मी त्यांना कधीच मिळू देणार नाही आहे. आणि आता सध्या तरी ते बिचारे इकडे तिकडे फिरतायत, त्यांना आता घरीसुद्धा जाता येत नाही आहे. मदत घेऊन घेऊन ते आता कुणाची मदत घेणार असा प्रश्न आता पडलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, नाहीतर आपण याचे काम करूया, इथे आता तुम्ही दोघेजण पोलिसांच्या हाती लागायचं नाही. आणि इथे ती पौर्णिमाला म्हणत असते की आपण याचे काम करूया, आकाश आणि भूमी यांना आपण आपल्या तावडीत बोलवायचं आणि त्यानंतर आपणच त्यांना संपवायचं ना, काय गरज आहे हे सगळं करायची. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता पौर्णिमाला जी जबाबदारी दिलेली असते ती जबाबदारी पौर्णिमा अगदी व्यवस्थित पार पाडत असते. ठरल्याप्रमाणे ती क्षितिजाला शाळेत घेऊन जात असते आणि ती म्हणते, बाळा मी माझी पर्स विसरले गं, थांबा मी माझी पर्स घेऊन येते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ती आता क्षितिजाला बाहेरच ठेवून ती घरामध्ये आलेली असते. आणि तेव्हा तिथे रागिनी पटवर्धनची गाडी येते आणि क्षितिजाला किडनॅप करून घेऊन जाते. तेव्हा इथे पौर्णिमा आता रडत रडत सगळ्या घरच्या लोकांना सांगत असते की आपल्या क्षितिजाला कोणीतरी किडनॅप करून घेऊन गेलं, मी फक्त पर्स घ्यायला घरामध्ये आले होते, तेवढ्यात ते क्षितिजा तिथे नव्हती, तिला कुणीतरी घेऊन गेलं. तेव्हा बलदेव म्हणत असतो की रागिनी पटवर्धनने तर क्षितिजाला किडनॅप केलं नसेल ना. तेव्हा इथे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण रागिनी पटवर्धन जिवंत नाही आहे. तिच्या खुनाच्या आरोपाखाली भूमी आकाशला अरेस्ट करण्यात आली, तर मग रागिनी पटवर्धन जिवंत कशी काय होऊ शकते? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, ते सुद्धा रागिनीच्या सांगण्यावरून ही गोष्ट अजून तरी कुणाच्या लक्षात आलेली नाही आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आकाशला समजलेलं असतं की क्षितिजाला कुणीतरी किडनॅप केले. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे सगळं रागिनी आत्याने केले मला माहिती आहे, या वेळेला जर माझ्या क्षितिजाला काही झालं ना तर रागिनी आत्याला मी खरंच मारून टाकेन, खरंच, आणि मी जेलमध्ये जाऊन बसेन, पण तिला मी खरंच मारून टाकेन. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, एक मिनिट, एक मेसेज आला आहे, आणि तो मेसेज असा आलेला असतो की क्षितिजा माझ्या ताब्यात आहे, ती जर जिवंत हवी असेल तर पोलिसांना काहीही सांगू नका,
सकाळी 10 वाजता मी पाठवेन त्या ॲड्रेसवरती यायचं आणि पोलिसांना जर काही माहिती देण्याचा प्रयत्न केला तर क्षितिजा जिवंत राहणार नाही, तिला मी संपवून टाकेन, असे इकडे प्रेक्षकांनो आता अपूर्वा म्हणालेली असते. तेव्हा इथे बलदेव आणि आकाश, भूमी सगळेजणच टेन्शनमध्ये आलेले असतात. भूमी आता खूप घाबरलेली असते. आमच्यावरच्या रागापोटी रागिनी पटवर्धन माझ्या मुलीला काही करणार तर नाही ना, या भीतीने आता भूमी टेन्शनमध्ये आलेली असते.